रोज सिंपल, क्लासी आणि एलिगंट दिसण्यासाठी फक्त ब्रँडेड कपडेच हवे असे नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या छटा जर तुम्ही ऍड केलात, तर तुम्ही सुद्धा सिंपल, एलिगंट आणि मस्त क्लासी दिसू शकता. तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही क्लासी तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीला, तुमच्या व्यक्तिमत्वाला क्लासी लुक, क्लासी एक टच मिळतो, तर त्याच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, क्लासी दिसण्यासाठी तुमचा चेहरा ताजातवाना, टवटवीत आणि नीटनेटका असला पाहिजे आणि फ्रेश दिसला पाहिजे. म्हणजे आपण कोणालाही भेटल्यावर आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल असली पाहिजे. शिवाय तुम्ही रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी क्लिन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझरही लावा. यामुळे काय होईल की तुमचा चेहरा कोरडा वाटणार नाही, तो फ्रेश आणि ताजातवाना वाटेल. नंबर 2, क्लासी दिसण्यासाठी तुम्हाला ब्रँडेड, महागडे कपडेच हवे असं काही नाही, तर तुमच्या योग्य फिटिंगचे कपडे तुम्ही निवडा. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसर कपडे निवडू नका. शिवाय ज्या कपड्यांमध्ये ते फाटलेले स्टाईलचे पॅचेस असतात, असे काही कपडे निवडू नका, कारण त्यामुळे तुम्ही क्लासी नाही दिसत, ते अगदी छपरीपणाकडे घेऊन जातं. त्याच्यामध्ये अजिबात कोणीच क्लासी दिसत नाही. नंबर 3, घाणेरडी, तुटलेली आणि मळकी असलेली फुटवेअर्स तुमचा क्लासीनेस खराब करतात. पूर्ण क्लासी लुक खराब होतो त्याच्यामुळे. कारण कोणतीही व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यावर तिचं लक्ष चेहऱ्याकडे गेल्यानंतर सरळ तुमच्या पायाकडे जातं. हवं तर तुम्ही नोटीस करा ही गोष्ट. तर त्यामुळे जर तुम्ही असे मळके, घाणेरडे किंवा तुटलेले फुटवेअर्स परिधान करत असाल, तर तुमचा संपूर्ण क्लासी लुक खराब होतो, तुमचं पहिलं इम्प्रेशनही खराब होतं. तर त्यामुळे कधी फुटवेअर परिधान करताना ते स्वच्छ असतील याची काळजी घ्या. शिवाय तुमच्या योग्य मापाचे, तुम्हाला सूट होतील असे फुटवेअर निवडा. खूप चंकी, खूप जाड असे फुटवेअर निवडू नका. शिवाय काय होतं की जे आउटफिट तुम्ही परिधान केलंय त्या आउटफिटला साजेसे असे फुटवेअर घाला. म्हणजे जर तुम्ही सलवार कमीज, चुडीदार वगैरे काही घातला असेल, तर त्यावर तुम्ही जर स्पोर्ट्स शूज घातले तर बट ऑब्वियस ते सूट होणार नाहीयेत. तर त्यामुळे व्यवस्थित साजेसे, म्हणजे तुमच्या आउटफिटला सूट होतील असे फुटवेअर निवडा. शिवाय ते चालताना आवाज होणार नाही आणि तुम्हालाही लागणार नाही, कम्फर्टेबल असतील असे फुटवेअर निवडा. नंबर 4, जर तुम्ही हँडबॅग्स वापरत असाल, तर खूप मोठ्या मोठ्या बॅग्स वापरणं किंवा त्याच्यावर भरपूर भयानक पद्धतीचे वेगवेगळ्या रंगाचे डिझाईन्स वगैरे असतील, तर अशा बॅग्स टाळा. सिंपल, एलिगंट आणि सौम्य रंगाच्या, म्हणजे जो रंग खूप जास्त समोरच्याच्या डोळ्यात येणार नाही, अशा रंगाच्या बॅग्स निवडा. नंबर 5, दररोज भरपूर जास्त एक्सेसरीज परिधान करण्याऐवजी एक मस्त क्लासी वॉच, एक छोटेसे एलिगंट कानातले आणि मिनिमल नेकलेस किंवा मिनिमल चेन जी तुम्ही गळ्यात परिधान करू शकता, असं कमीत कमी दागिने परिधान करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा लुक हॅवी वाटणार नाही. नंबर 6, तुमचे केस बांधलेले असू द्या किंवा मोकळे असू द्या, पण ते स्वच्छ आणि नीटनेटकं असणे गरजेचे आहे. त्यामुळे 3 महिन्यातून एकदा व्यवस्थित तुमच्या केसांची ट्रिमिंग करा, जेणेकरून खाली वरखाली वगैरे केस झालेले असतील ते तुम्ही व्यवस्थित कट करू शकाल, ते मागूनही छान दिसेल दिसताना. शिवाय तुमच्या केसातून दुर्गंधी येणार नाही याचीही काळजी घ्या. कारण काय होतं, बरेचदा आपल्याला भयंकर घाम येतो. जसं आपल्या शरीराला घाम येतो तसं आपल्या केसांना सुद्धा घाम येतो. तर त्यामुळे तो घाम चिकटून चिकटून आपल्या स्कॅल्पला दुर्गंधी यायला लागते. सहसा ही दुर्गंधी आपल्या लक्षात येत नाही, पण आजूबाजूंच्या लक्षात येते. तर त्यामुळे स्काल्प मसाजर वगैरे घेऊन तुम्ही केसांची छान, म्हणजे केस छान वॉश करा मुळांपासून, जेणेकरून तो घाम, चिकटलेला घाम निघून जाईल आणि तुमच्या केसांना दुर्गंधी येणार नाही. नंबर 7, नेलपेंट वापरताना ती खूप भडक रंगाची नेलपेंट वापरू नका. न्यूड रंगाची, पिंक किंवा क्लासिक रेड हे कलर छान क्लासी लुक देतात. आणि शिवाय तुमची नखं नेहमी स्वच्छ आणि कापलेली असतील याची काळजी घ्या. नंबर 8, तुमच्या क्लासी व्यक्तिमत्वामध्ये सुगंध हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. त्यामुळे एक छानसा परफ्यूम तुम्ही नेहमी अप्लाय करा. तुमचा परफ्यूमचा सुगंध हा खूप जड किंवा समोरच्याची डोकेदुखी वाढवेल किंवा तुमच्याही तो डोक्यात जाईल इतका जड परफ्यूमचा सुगंध नसावा. तो माइल्ड, शांत, सौम्य असावा, जेणेकरून तुम्हाला ते फ्रेशही वाटेल, तुमच्या घामाची दुर्गंधी येणार नाही आणि त्या परफ्यूमने, म्हणजे त्या स्मेलने तुम्हाला इरिटेट होणार नाही. नंबर 9,
तुम्ही कोणतेही कपडे परिधान करा, पण ते कपडे स्वच्छ आणि प्रेस केलेले असतील याची काळजी घ्या. नंबर 10, खूप जास्त भरपूर मेकअप करू नका, त्यामुळे तुमचा क्लासी लुक खराब होतो. तर मिनिमल, सॉफ्ट आणि नॅचरल, जो तुम्हाला मस्त एलिगंट लुक देईल असा मेकअप ठेवा. नंबर 11, चीप आणि नाजूक मटेरियल निवडण्यापेक्षा कॉटन, लिनन, सिल्क यासारख्या कपड्यांचे मटेरियल निवडा, जे तुम्हाला आपसुकच क्लासी दिसवतात. नंबर 12, क्लासी लुक मिळवण्यासाठी तुम्ही स्कार्फचा आणि बेल्टचा जर तुम्ही योग्य वापर केला, म्हणजे जर तुमच्या आउटफिटवर साजेसा स्कार्फची पद्धत घातली किंवा छानसा असा बेल्ट तुम्ही लावलात, तर तुम्ही मस्त क्लासी दिसाल. नंबर 13, एकदम मॅचिंग शूज, मॅचिंग बॅग, मॅचिंग ज्वेलरी, या सगळ्या मॅचिंगचा थोडा अतिरेक टाळा. कारण काय होतं, ते खूप मॅचिंग 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 होत जातं आणि त्यामुळे तुमचा लुक अजिबात एलिगंट दिसत नाही, अजिबात क्लासी दिसत नाही. तर सिम्पल मिनिमल गोष्टी निवडा. एकदम सगळं मॅच करायला जाऊ नका, कारण त्यामुळे ते खूपच भयानक मॅच होतं आणि ते अजिबात क्लासी दिसत नाही. नंबर 14, खूप ओव्हरसाइज गॉगल किंवा ज्या गॉगल्सवर ना काही गॉगल्स तुम्ही बघितले असतील की त्यांचे लोगो असतात मोठे मोठे, तर असे गॉगल्स अजिबात परिधान करायचे नाही. कारण काय होतं की ते खूप विचित्र दिसतात, अजिबात क्लासी दिसत नाहीत. तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा आणि छानसा गॉगल निवडायचा. विशेषतः कधीही गॉगल निवडताना तुम्ही चांगल्या दुकानातून, म्हणजे जिथून आपण नंबरचा चष्मा बनवून घेतो, तिथे तुम्ही गॉगल बनवा. त्याचं रिझन असं की त्यांचे चांगल्या क्वालिटीचे असतात, जे तुम्हाला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुद्धा तुमच्या डोळ्याचं रक्षण करणार आहेत. तर त्यामुळे असे छान व्यवस्थित क्लासी मस्त गॉगल्स निवडा. अजिबात मोठे मोठे लोगो वगैरे असलेले किंवा खूप मोठी फ्रेम असलेले गॉगल्स निवडू नका. कोणतीही स्टाईल ही स्वच्छतेशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे तुमचे दात नीट स्वच्छ असतील, तुमच्या तोंडातून बोलताना दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्या. तुमची नखं व्यवस्थित स्वच्छ आणि कापलेली असतील याची काळजी घ्या. तसेच केसांचं सुद्धा, केसही छान मस्त तुमचे स्वच्छ नीटनेटके असतील याची काळजी घ्या. आणि कोणत्याही व्यक्तिमत्वाला क्लासी टच देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काही असेल तर तो तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची स्माईल. तर त्यामुळे स्वतःसोबत एक छान कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स कॅरी करा. चेहऱ्यावर एक छान स्माईल असू द्या. कोणाशी बोलताना शांत, सौम्यपणे आणि डीप आवाजात बोला. कारण ज्यावेळी आपण असं शांत, सौम्यपणे, म्हणजे घाईघाई करत न बोलत नाही, तेव्हा समोरच्याला आपण कॉन्फिडंट दिसतो. आपला कॉन्फिडन्स आपल्या बोलण्यामधून झळकून येतो. कारण तुम्ही खूप घाईमध्ये बोलत असाल, तर त्यावरून कळून येतं की तुम्हाला आपण आपली वाक्य विसरतोय का, अशी भीती असते आतमध्ये, आणि त्यामुळे आपण पटापट बोलायला जातो. तर ही गोष्ट समोरच्याच्या लक्षात येते आणि त्याला कळून चुकतं की आपण आयदर घाबरलेलो आहोत किंवा आपल्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे. तर असं न करता शांतपणे, सौम्यपणे आणि डीप आवाजात बोला, जेणेकरून समोरच्याला आपलं बोलणंही ऐकावंसं वाटेल आणि त्यामध्ये तुमचं क्लासी व्यक्तिमत्व सुद्धा झळकून येईल. अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.